जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एका स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस करणार. तर अधूनमधून आपण स्टॉकचं पण टेक्निकल ॲनालिसिस करत असतो. तर एक गोष्ट मला पहिल्यांदा तुम्हाला सांगून द्यायची आहे की प्रत्येकाला वाटतं की मला एखादा स्टॉक मिळाला पाहिजे रेडीमेड. म्हणजे यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे की हा स्टॉक तुम्ही बाय करा किंवा सेल करा. नाही मित्रांनो, ते चुकीचं असतं. ते नियमांच्या विरुद्ध असतं. तर तुम्ही स्वतः स्टॉकचं सिलेक्शन करायचं असतं. जेव्हा पण तुम्हाला स्टॉक बाय करायचा असतो, कोणाच्या टिप्सला फॉलो करू नका, कोणत्याही प्रीमियम ग्रुपला जॉईन होऊ नका. तुम्ही स्वतः स्टॉक बघायचे, चार्ट बघत चला, त्यांचं टेक्निकल ॲनालिसिस करत चला, ते चांगल्या लेवलवरती आलेले आहेत का. त्यानंतर त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायची असते. माझे जे पण व्हिडिओ असतात ना, ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. त्या व्हिडिओमधून पण तुम्ही खूप काही शिकू शकतात. आपण कशाप्रकारे टेक्निकल लेवल फाइंड आउट करू शकतो, सपोर्ट, रेजिस्टन्स, मार्केटची सायकोलॉजी असते, त्या सायकोलॉजीला आपण चार्टच्या माध्यमातून कसं समजू शकतो हे तुम्हाला समजेल. तुम्ही बघायचा व्यवस्थित बघा व्हिडिओ, त्यातून खूप काही शिकायला मिळेल. कोणावरती डिपेंड राहू नका, स्वावलंबी बना. स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला स्वतः शिकावं लागेल. पण कोणी वेळ द्यायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं की मला एक दोन स्टॉक सांगा इंट्राडेसाठी, किंवा मला स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक सांगा. कॉमेंट पण येत असतात आपल्या व्हिडिओला, खाली कॉमेंट पण येत असतात. काही जण म्हणतात की 2-3 स्टॉक सांगा स्विंग ट्रेडिंगसाठी. तुम्ही का शोधू शकत नाही? तुम्ही स्वतः करा अभ्यास त्या गोष्टींचा. तुम्हाला पण मिळतील. 50 स्टॉक आहे त्यामधून एक तर मिळेल, 100 स्टॉक असतील त्यातून 2-3 मिळेल. चार्ट बघत चला, त्यांचे चार्ट रीड करत चला, स्टॉक शोधत चला. तर आजच्या दिवशी आपण जो स्टॉक निवडला टेक्निकल ॲनालिसिससाठी, त्याचं नाव आहे बजाज फायनान्स. प्रत्येकाची चूक कोणत्या ठिकाणी होत असते ते चार्टच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवून देणार. या अगोदर पण व्हिडिओ बनवले, तशाच प्रकारचा आजचा पण व्हिडिओ असणार आपला. मग त्या स्टॉकमध्ये येणारे हर्डल काय असू शकतात, स्टॉकमध्ये आत्ताच्या वेळेला काय होऊ शकतं, त्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका. आणि जे पण चॅनलवरती नवीन असतील, म्हणजे पहिल्यांदा बघत असतील व्हिडिओला, तर त्यांनी पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना, त्यावरती हिट करायचं आहे, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जाणार. त्यामुळे त्या बेल आयकॉनला पण तुम्ही नक्की हिट करायचं आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजच्या दिवशी आपण टेक्निकल ॲनालिसिस करणार बजाज फायनान्स या स्टॉकचं. बजाज फायनान्स. तर आपण जे ॲनालिसिस आत्ताच्या वेळेला करतोय हे डेली टाईम फ्रेमवरती करतोय. डेली टाईम फ्रेम म्हणजे या ठिकाणी बनणारी जी कॅन्डल असणार आहे ती एका दिवसाची असणार. डेली टाईम फ्रेमवरती आपण स्टॉकचं काय करतोय, ॲनालिसिस करतोय. आणि बहुतेक जणांची चूक काय होते, म्हणजे सकाळी लाईव्हवरती जेव्हा येत असतो यूट्यूबवरती, मला चुका दिसतात लोकांच्या काय होत असतात. काही जण बोलतात पण की मला स्टॉकमध्ये एवढा लॉस होतो आहे. का होतो आहे, तर तिथे आपली एंट्री चुकत असते. आपण चुकीच्या जागेवरती एंटर होत असतो स्टॉकमध्ये आणि लॉस सहन करतो. मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, ज्यांनी बघितलेला नसेल स्विंग ट्रेडिंगचा तो बघा. जवळजवळ 4-5 दिवसांपूर्वी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती, जाऊन बघू शकतात की आपली एंट्री कोणत्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि आपल्याला प्रॉफिट कोणत्या ठिकाणी जास्त मिळू शकतं. तुम्ही टॉपला जर एंटर झाले स्टॉकमध्ये, तिथं तुमचं प्रॉफिट बनवू शकतं का? तुम्ही बॉटमला जर स्टॉकला बाय केलं तर तिथे तुमचं जास्त प्रॉफिट बनवू शकतं का? किंवा स्टॉक ऑलरेडी अप ट्रेंडमध्ये आहे, तिथे तुम्ही एखादा पुलबॅक बघून एंट्री घेतली तर त्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट जास्त बनवू शकतं का, हे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. आता बजाज फायनान्स या स्टॉकमध्ये काय झालेलं होतं, आपण हा डेली टाईम फ्रेमचा चार्ट बघतोय, लक्षात ठेवा. तुम्ही याला विकली टाईम फ्रेममध्ये पण बघू शकतात, पण बघायची गरज नाही विकली टाईम फ्रेममध्ये. का गरज नाही आहे, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही चार्टला बघत असतात, पूर्ण चार्टला जेव्हा तुम्ही त्याला झूम आऊट करत असतात, अशा प्रकारे तुम्ही बघितलं चार्टला, तर तुम्हाला इथे समोर दिसतंय की काय होतंय. डेली टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला स्टॉक काय दिसतोय, एका रेंजमध्ये दिसतो. याला व्यवस्थित जर तुम्ही सेट केलं आणि बघितलं तर तुम्हाला स्टॉक हा एका रेंजमध्ये दिसणार. गेल्या काही दिवसांपासून स्टॉक तुम्हाला असं इथे एका रेंजमध्ये दिसणार बघा. मग जेव्हा तुम्ही विकलीमध्ये जाणार तेव्हा पण असंच दिसणार तुम्हाला की स्टॉक एका रेंजमध्ये आहे. बघायची गरज नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार की मी आता स्टॉकला बघतो डेलीमध्ये, पुन्हा विकलीमध्ये जातो. काही कंडिशनमध्ये तुम्ही बघितलं पाहिजे की तुम्हाला डेलीमध्ये ट्रेंड लक्षात येत नाही आहे, समजा की स्टॉकचा ओव्हरऑल ट्रेंड कोणता चालू आहे. मग त्यासाठी लॉंगर टाईम फ्रेममध्ये तुम्ही जाऊ शकतात, विकलीमध्ये बघू शकतात. हा स्टॉक तुम्हाला काय दिसतोय डेली टाईम फ्रेममध्ये, साईडवेजच दिसणार तुम्हाला. ठीक आहे ना. याच्यामध्ये स्विंग कॅच करता येत असतात केव्हा, जेव्हा आपण त्याला बॉटमला बाय करत असतो. आता 2021 पासून, मे 2021 पासून ते आत्तापर्यंत स्टॉक तुम्हाला काय दिसतोय, पूर्ण एका रेंजमध्ये दिसतोय, साईडवेज दिसतोय. मग अशा स्टॉकमध्ये काय करायचं असतं. रिलायन्सच्या स्टॉकमध्ये पण असंच झालेलं होतं की तुम्हाला जर असा स्टॉक मिळाला तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये बॉटम फिशिंग करू शकतात.
जेव्हा तुम्हाला रिव्हर्सल दिसतो, ट्रेंड रिव्हर्सल, त्याच्यामध्ये तुम्ही बाईंग करू शकतात, टॉपला त्याला सेल करू शकतात. स्टॉकमध्ये कोणते महत्त्वाचे हडल येत आहे, कोणते रेजिस्टन्स येत आहे ते बघायचे असतात, नंतर स्टॉकला सेल करायचं असतं. आता या ठिकाणी ॲनालिसिस करण्या अगोदर मी काय करतो, तुम्हाला विकली टाईम फ्रेममध्ये चार्ट दाखवतो. विकली टाईम फ्रेम बघा. आता विकलीमध्ये पण काय दिसणार तुम्हाला, स्टॉक एका रेंजमध्ये दिसणार तुम्हाला. सेम तसंच दिसतंय ना स्ट्रक्चर, काही फरक आहे का? नाही, सेम तसंच आहे. स्टॉक एका रेंजमध्ये आहे. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की मी जर छोट्या टाईम फ्रेमवरती जर स्टॉकला बघतोय, आत्ता काय होतं स्टॉकमध्ये ट्रेंडिंग असेल तर वेगळं काय असू शकतं, समजतंय ना तुम्हाला. ट्रेंडिंग जर स्टॉक असेल ना तिथे काहीतरी वेगळ्या लेवल असू शकतात, तुम्हाला स्ट्रक्चर काही वेगळं दिसू शकतं, काही पॅटर्न वेगळा दिसू शकतो. पण तुम्हाला डेलीमध्ये क्लिअर दिसतंय की गेल्या काही दिवसांपासून स्टॉक पूर्णपणे साईडवेज आहे, तर विकलीमध्ये पण साईडवेजच दिसणार तुम्हाला. हे ऑब्झर्वेशन तुम्ही चार्टवरती करायचं असतं. हे केव्हा होत असतं, जेव्हा तुमची प्रॅक्टिस होत असते. चार्टला जेव्हा तुम्ही सारखं बघतात, मग तुम्हाला समजणार की मी डेलीवरती चार्टला बघतोय, मला विकलीमध्ये जाण्याची गरज नाही. मला ट्रेंड इथंच समजतोय की स्टॉक एका रेंजमध्ये फसलेला आहे. आता या स्टॉकमध्ये काय झालेलं होतं, जेव्हा 8100च्या लेवलला जेव्हा स्टॉक होता, इथून मागे जाऊन आपण थोडं स्टॉकला बघूया. इथे स्टॉकने एक टॉप बनवला, खाली आलेला होता. इथून पुन्हा रिव्हर्सल देण्याचा प्रयत्न केला, पण स्टॉक आपल्या हायपर्यंत गेला नाही. तिथून पुन्हा काय झाला, तो शॉर्ट झालेला होता. हे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन या ठिकाणी बनत होते. मग टॉपपासून पुलबॅक देत स्टॉक खाली यायचा आणि एक चांगल्या लेवलवरती आलेला होता, म्हणजे 6500च्या आसपास आला. इथे पण पॉज घेतला स्टॉकने. ह्या लेवलवरती आल्यानंतर स्टॉकने काय घेतला, पॉज घेतलेला होता. आणि आपण नेहमी ट्रेंडला फॉलो करत असतो. आता इथे तुम्हाला वाटेल की स्टॉक आलेला आहे, कॉन्सल्टेशनमध्ये गेलेला आहे, म्हणजे तो वरतीच जाणार, असं पण नाही. आपल्याला कन्फर्मेशन मिळालं पाहिजे. काही वेळेला हे ब्रेकआउट जे असतात तिथे फेल होतात. जसं इथे कॅन्डलला शॅडो बनली, स्टॉक गॅप ओपन झाला, तो पुन्हा खालीच आला. आपल्याला कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. इथे जेव्हा आपण स्टॉक ब्रेकआउट देतोय ना, तिथे कंटिन्युएशन व्हायला पाहिजे. मग त्या कंटिन्युएशनमध्ये आपण इथे बाय साईडला जाऊ शकतो स्टॉकमध्ये, कंटिन्युएशन. पण आपण इथे काय करणार, ट्रेंडला फॉलो करणार की ऑलरेडी स्टॉकमध्ये हा डाऊन ट्रेंड चालू आहे, स्टॉक कंटिन्युअसली खाली येतोय. इथे रिस्की असू शकतं. मी या ठिकाणी जर स्टॉकला बाय करत असेल तर ॲग्रेसिव्हली बाय करतोय स्टॉकला, इथे मला रिस्क असू शकते. मग तुमचा एक स्टॉप लॉसचा पॉईंट असला पाहिजे इथे. मी जर या ठिकाणी चुकलो तर मी लॉस घेऊन बाहेर पडणार यातून. या अगोदर तुम्ही ठरवून घ्यायचं असतं. चुकले, लॉस कबूल करा की मी ॲनालिसिस करण्यासाठी चुकलो, पण आपण ट्रेंडला फॉलो करायचं पहिले. स्टॉकचा ट्रेंड हा निगेटिव्ह आहे, तर मी त्याच्या अपोजिट साईडला जाणार नाही, हे तुम्ही ठरवून घ्यायचं असतं पहिले. मग इथे पण स्टॉकमध्ये काय झालेलं होतं, स्टॉकने ब्रेकआउट तर दिला, हा एक झोन बघा इथे, नंतर ब्रेकडाऊन दिला, स्टॉक पुन्हा इथे खाली चाललेला होता. म्हणजे काय, ट्रेंडनुसार स्टॉक इथे खाली आला. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जर तुम्ही स्टॉकला बॉटमला बाय केलं, कोणी ठरवलं की बजाज फायनान्स कंपनी ही चांगली आहे, तिचे फंडामेंटल पण चांगले, मला स्टॉक डिस्काउंटमध्ये मिळतो आहे, मी स्टॉकला बाय केला पाहिजे. पण डिस्काउंटमध्ये मिळतो आहे म्हणून कोणत्याही लेवलला बाय करायचं नसतं. आपण काय बघणार त्या ठिकाणी, रिव्हर्सल. बॉटमला आपण काय बघणार, रिव्हर्सल. कारण की एखादा स्टॉक आहे तो कंटिन्युअसली खाली जात असेल तर तो किती खाली जाणार कोणालाही माहीत नसतं, किती खाली जाऊ शकतो तो. मग त्या स्टॉकमध्ये बुलिश रिव्हर्सल होतं का बघायचे. रिव्हर्सल कोणता, बुलिश रिव्हर्सल. त्या स्टॉकमध्ये बुलिश रिव्हर्सल होतं का आपण बघणार, त्यानंतर त्यामध्ये एंट्री घेणार. मग तशाच प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं होतं. मग प्रोबॅबिलिटी आपली कोणत्या ठिकाणी जास्त असते, जेव्हा आपण स्टॉकला बॉटमला बाय करत असतो. त्यामध्ये जेव्हा आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचं साईन दिसतं तेव्हा आपण तिथे बाय करतो आणि त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी आपली जास्त असते प्रॉफिट बनण्याची. मग इथे स्टॉकमध्ये पण तसंच झालेलं होतं. जेव्हा स्टॉक खाली आला, इथे पण बघा एक चांगल्या सपोर्टवरती, म्हणजे इथे प्राईजने काय घेतलेला होता, मग सपोर्ट घेतलेला होता ह्या लेवलवरती 6192वरती. इथून मग मार्केटने काय केलेलं होतं, रिव्हर्सल दिलेला होता. जो रिव्हर्सल आपल्याला पाहिजे असतो तो. जर हा रिव्हर्सल बघून कोणी जर या ठिकाणी बाईंग केलेली असेल तर ते अशा मूवला इथे कॅच करू शकतात. हा मूव असतो. मग सांगा मला कोणत्या ठिकाणी आपलं प्रॉफिट जास्त बनलं. आपण बॉटमला एक रिव्हर्सल बघून एंट्री घेतली तिथं प्रॉफिट बनणार, की आपण टॉपला जेव्हा स्टॉकला बाय करत असतो तेव्हा आपलं प्रॉफिट बनणार. तर बॉटमला जेव्हा स्टॉकमध्ये रिव्हर्सलचं साईन आपल्याला जेव्हा मिळत असतं, बुलिश रिव्हर्सलचं साईन, त्याच ठिकाणी जर आपण स्टॉकला बाय केलं तर तिथे आपलं प्रॉफिट जास्त बनू शकतं. आपण अशा स्विंगला इथे कॅच करू शकतो. मग आपल्याला बघायचं असतं की येणारे हडल जे असणार, रेजिस्टन्स असणार, तिथे प्राईसची ॲक्टिव्हिटी काय होते. आता इथे स्टॉकमध्ये काय झालेलं होतं, ही लेवल होती बघा आपल्यासाठी पहिले सपोर्ट,
ती नंतर बनली रेजिस्टन्स आणि इथे स्टॉकने रिव्हर्सल दिलेला होता, म्हणजे असं डबल बॉटम फॉर्मेशन झालेलं होतं. प्राईज इथे शिफ्ट झाली वरती, आपल्या लोला ब्रेक करत नव्हती. मग स्टॉकमध्ये ही लेवल जे होते आपल्यासाठी काय बनणार, रेजिस्टन्स 6543ची लेवल, ही स्टॉकमध्ये काय बनली, रेजिस्टन्स. ही लेवल काय होती, रेजिस्टन्स. इथे रेजिस्टन्सचा ब्रेकआउट पण दिला प्राईजने. मग नेक्स्ट हर्डल कोणता आहे आपल्यासाठी, ही लेवल आहे. या लेवलला पण प्राईज काय करायची, अडकायची इथे. ठीक आहे ना. इथे बघा, इथे पण पहिले जाण्याचा प्रयत्न केलेला होता, फॉल्स ब्रेकआउट झालेला होता. इथे पण बघा तुम्ही, हे बारकावे असतात मित्रांनो कॅन्डलस्टिक्सचे, ते बघायचे असतात. मग ह्या लेवलला आल्यानंतर तुम्हाला कॅन्डलवरून पण समजेल की इथे काय थोडंसं इंडिसिसिव्ह होता स्टॉक. काय होता, इंडिसिसिव्ह. इथे बनणारी कॅन्डल डोजी या कॅन्डलला शॅडो बनत होती, म्हणजे काय प्रकारे इंडिसिसिव्ह होता. पण मोमेंटम कंटिन्यू होता स्टॉकचा. मोमेंटम आपण केव्हा म्हणत असतो की ब्रेक होत नाही, जेव्हा डेलीची कॅन्डल जे असते प्रिव्हियस कॅन्डलच्या लोला ब्रेक करत नाही, तेव्हा आपण म्हणतो की स्टॉकमध्ये मोमेंटम कंटिन्यू आहे. स्टॉक आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नाही. हे दिसतंय ना, इथे डेलीच्या कॅन्डल दिसणार तुम्हाला. हे कॅन्डलमध्ये प्रत्येक बनणारी कॅन्डल बघा आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नाही आहे. तुम्ही बघू शकतात. वाटलंच तर मी थोडं चार्टला मोठं करून घेतो, म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला. इथे चार्टला असं ठेवतो तुमच्यासमोर, म्हणजे तुम्हाला समजेल की इथे मोमेंटम ब्रेक होत नव्हता. इथे बनणारी कॅन्डल बघा, डेलीची प्रत्येक कॅन्डल तुम्हाला समजेल ती आपल्या प्रिव्हियस लोला इथे ब्रेक करत नव्हती. म्हणजे काय, स्टॉकमध्ये मोमेंटम कंटिन्यू आहे. बाईंग प्रेशर चांगलं, व्हॉल्यूम चांगलं. मग ह्याच गोष्टींचं ऑब्झर्वेशन जे असताना तुम्ही चार्टवरती करायचं असतं. हे कॅन्डलस्टिकचे बारकावे असतात. प्राईज कोणत्या लेवलला रिजेक्शन घेत आहे, मी बाहेर पडायला पाहिजे का, मला तर हा बॉटम दिसतो आहे स्टॉकमध्ये, मी याच्यामध्ये थांबलं पाहिजे, माझं प्रॉफिट ह्याच ठिकाणी बनू शकतं. या गोष्टींचं ऑब्झर्वेशन तुम्ही करायचं असतं. मग इथे काय झालं, स्टॉक कंटिन्युअसली वरती गेला. हा मोमेंटम कुठेही ब्रेक झाला नाही स्टॉकमध्ये. हा स्विंग बहुतेक जणांनी कॅच केलेला असणार. मग काही जण म्हणणार इथे स्टॉक तर वरती निघून गेलेला आहे, त्यानंतर तुम्ही ॲनालिसिस करताय. मी असंच ॲनालिसिस करत असतो. मी जर इथे म्हटलो की ते डबल बॉटम फॉर्मेशन झालेलं आहे, याच्यामध्ये एंट्री घ्या, काही उपयोग नसतो मित्रांनो. हे ॲनालिसिस तुम्ही स्वतः करायचं असतं, पहिलं शिकायचं. पहिले शिकायचं असतं तुम्ही. पहिल्या गोष्टी शिका, कोणावरती डिपेंड राहू नका, स्वावलंबी बनायचं. कोणाचे टिप्स फॉलो करायचे नाही, कोणाचे टेलिग्राम जॉईन करायचं नाही. स्वतः शिका या गोष्टी. काय फरक पडतो, थोडा वेळ लागेल समजण्यासाठी, फक्त थोडा वेळ गेला की आपोआप गोष्टी आपल्याला समजतात. त्यावरती आपण काम करायचं असतं कंटिन्युअसली, की मला याच्यामध्ये रिझल्ट मिळतो आहे का. मी असे 50 स्टॉक शोधलेले होते, त्यामध्ये मला 40 स्टॉकमध्ये असं दिसलं की जेव्हा पण असं फॉर्मेशन झालं, तो स्टॉक वरती गेला, त्याने चांगली रॅली दिली. रिझल्ट तुमचा कसा चांगला, रिझल्ट तुम्हाला कसा आला, चांगला आला. त्यावरती तुम्ही काम करू शकतात, त्यावरती तुम्ही काम करू शकतात. मी सांगायचं त्यानंतर मग तुम्ही स्टॉकला बाय करायचं, फायदाच नसतो. हे जे ॲनालिसिस मी करतोय हेच बघून तुम्ही स्टॉकमध्ये पण ॲनालिसिस करू शकतात, स्टॉकला शोधू शकतात. खूप सारे स्टॉक असतात. निफ्टी 500मधील असे स्टॉक असतात ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम असतं, लिक्विडिटी असते चांगल्या प्रकारची. असे स्टॉक तुम्ही शोधायचे असतात स्विंग ट्रेडिंगसाठी. तुम्हाला वाटतंय मला जास्त रिस्क घ्यायची नाही, स्मॉल कॅपचे स्टॉक तिथे जास्त रिस्क असू शकते मला. मिड कॅपचे बघा, मिड कॅपमध्ये पण रिस्क वाटते. लार्ज कॅप बघा, 100 स्टॉक असतात. निफ्टी 50, त्यानंतर निफ्टी नेक्स्ट 50, असे 100 स्टॉक असतात. त्या लार्ज कॅप कंपन्या असतात, त्यांच्यामध्ये शोधा. तिथे पण तुम्हाला काहीतरी दिसेलच रिव्हर्सल. एखादा स्टॉक खाली आलेला आहे समजा, बॉटम बनवतोय, तर त्यामध्ये पण तुम्हाला असे स्टॉक सापडणारच. तुम्ही स्टॉकचा बॉटम पकडू शकतात, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतात. मोमेंटम पाहिजे फक्त, कोणताही स्टॉक बाय करायचा ना, मोमेंटम. मग हा जो स्टॉक होता याच्यामध्ये मोमेंटम होता आणि चांगल्या लेवल क्रॉस करून तो वरती गेला. जसं आपण इथे पण म्हटलो होतो, आपण लाईव्हवरती पण या स्टॉकला बघितलेलं होतं. 7000ची एक काय असणार इथे, एक राऊंड फिगर लेवल, एक कॉल रायटरचं झोन स्टॉकमध्ये. आता मी इथे म्हणतोय कॉल रायटर झोन, का म्हणतोय तर हा एक डेरिव्हेटिव्हचा स्टॉक आहे. ठीक आहे ना, हा डेरिव्हेटिव्हचा स्टॉक आहे, त्यामुळे मी याला म्हणणार की कॉल रायटर झोन. इथे कोण असणार, कॉल रायटर. आता इथे पण काय झालं, कॉलची अनवाइंडिंग झाली, त्यामुळे स्टॉक पुन्हा इथे वरती गेलेला होता आणि चांगली रॅली स्टॉकने इथे दिली पण. मग आता येणारा नेक्स्ट हर्डल कोणता आहे स्टॉकमध्ये, तो आपल्याला बघायचा असतो. आता काही जण इथे चुकीने एंट्री घेणार. सांगतो, जे पण नवीन असतात ना, त्यांच्याकडून चुका काय होत असतात, की डेली बघतोय आपण बजाज फायनान्सवरती जातोय. मी 5 दिवसांपासून बघतोय बजाज फायनान्सवरती जातोय. मी काय करतो, आता बजाज फायनान्सला बाय करतो. पण आता ही योग्य वेळ असणार का बाय करण्याची, विचार करायचा असतो. यावरती विचार करायचा असतो. मार्केटची जी सायकोलॉजी असते ना, ती ओळखायची असते आपण, की मी या ठिकाणी स्टॉकला बाय केलं पाहिजे का, मी चुकत तर नाही आहे.
येणारा हर्डल पण असणार आहे एक 7388ची लेवल. आता स्टॉक इथे वरती गेलेला होता. या कॅन्डलचा हाय बघूया आपण किती होता. या कॅन्डलचा हाय बघू आपण किती होता हाय. तर 7350 7350पर्यंत या कॅन्डलचा हाय, म्हणजे जवळजवळ या रेजिस्टन्स लेवलपर्यंत स्टॉक गेलेला होता 7350पर्यंत. मग काय होऊ शकतं, स्टॉकने एवढी मोठी रॅली दिली बॉटमपासून, माझी एंट्री कोणत्या ठिकाणी बनते. एक तर स्टॉकमध्ये यायला पाहिजे रिट्रेसमेंट म्हणजे स्टॉकने थोडा पुलबॅक दिला पाहिजे, त्या ठिकाणी एंट्री बनू शकते माझी. किंवा स्टॉक कॉन्सल्टेशनमध्ये गेला पाहिजे, म्हणजे स्टॉकमध्ये काय थोडं कॉन्सल्टेशन व्हायला पाहिजे, त्यानंतर आपली एंट्री बनत असते. बहुतेक जण इथे पण चूक करून बसतात की ते स्टॉकला टॉपला बाय करून टाकणार, स्टॉक खाली येत असतो आणि ते फसतात. मग इथे काय होणार, ज्या व्यक्तीने बॉटमला इथे बाईंग केलेली असणार ती इथे प्रॉफिट बुकिंग करणार, या जागेवरती ती प्रॉफिट बुकिंग करणार. आणि एक नवीन व्यक्ती असते जिला नॉलेज नसतं, ती काय करणार, इथे स्टॉकला बाय करून टाकणार. मग मग काय होईल, जी बाय करते ती लॉस सहन करते आणि जिने बॉटमला बाय केलेलं असतं ती प्रॉफिट बुक करते. स्टॉक एका लेवलला आलेला आहे. बघा, मी असं म्हणत नाही की इथून खालीच येईल तो, ठीक आहे, वरती पण जाऊ शकतो, तो डायरेक्ट 8000पर्यंत पण जाऊ शकतो. प्राईसचं स्ट्रक्चर तसं असतं, एक मोठा मूव दिलेला आहे तर ती पॉज पण घेऊ शकते, म्हणजे कॉन्सल्टेशनमध्ये जाऊ शकते, किंवा थोडंसं रिट्रेसमेंट त्याच्यामध्ये येऊ शकतं. मग त्या ठिकाणी आपण संधी बघायचे असतात. अशा ठिकाणी आपण फसायचं नसतं की एंट्री घेतली आणि स्टॉक पुन्हा खाली यायला लागला, मग तिथे तुम्हाला लॉसच दिसणार आहे. चुकायचं नसतं. तर हा मोमेंटम स्टॉकमध्ये खूप चांगल्या प्रकारचा होता, तर इथे आता प्रोबेबिलिटी काय बनू शकते की स्टॉक थोडा जाऊ शकतो कॉन्सल्टेशनमध्ये आणि नंतर आपल्या अपमूवला पण या ठिकाणी कंटिन्यू करू शकतो. मग कंटिन्युएशन जर झालं तर पहिला हर्डल मी तुम्हाला सांगितलाच 7388ची लेवल, जिथे प्राईस पहिले पण काय करायची, रेजिस्टन्स घ्यायची, सपोर्ट घ्यायची, सपोर्ट नंतर रेजिस्टन्स बनतात, हे प्रत्येकाला माहीतच आहे. त्यानंतरचा हर्डल कोणता असणार मग 7661, हा पहिला रेजिस्टन्स असेल 7388 आणि दुसरा रेजिस्टन्स जो असणार 7661. या दोन लेवल या ठिकाणी मिळू शकतात, पण स्टॉक थोडा कॉन्सल्टेशनमध्ये जायला पाहिजे. 2-4 दिवस समजा इथे कॉन्सल्टेशनमध्ये गेला, थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं समजा, रिट्रेसमेंट झालं आणि नंतर त्याने अपमूवला कंटिन्यू केलं तर तो अजून वरती जाऊ शकतो. जसा खाली आलेला आहे, खाली पण कसा आला बघा बरं, ब्रेकडाऊन दिला, थोडा कॉन्सल्टेशनमध्ये गेला, ब्रेकडाऊन दिला, पुन्हा कॉन्सल्टेशन ब्रेकडाऊन, कॉन्सल्टेशन ब्रेकडाऊन, कॉन्सल्टेशन ब्रेकडाऊन, तसंच येतोय ना. बघायचं आहे चार्टवरती खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. बघा प्रत्येक ठिकाणी तसंच खाली आलेलं आहे, कॉन्सल्टेशनमध्ये गेला, ब्रेकडाऊन दिला. प्रत्येक ठिकाणी प्राईसचं स्ट्रक्चर तसंच असतं. ओळखायचं आहे फक्त आपल्याला कोणत्या ठिकाणी काय होऊ शकतं, हे बारकावे ज्याला समजले हेच असतात टेक्निकल. टेक्निकलमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात, सपोर्ट, रेजिस्टन्स, प्राईस कोणत्या ठिकाणी सपोर्ट घेऊ शकते, कोणत्या ठिकाणी बाउन्स घेऊ शकते, कोणत्या ठिकाणी रेजिस्टन्स घेणार म्हणजे रिट्रेसमेंट येणार, म्हणजे प्राईसमध्ये रिट्रेसमेंट येणार. स्टॉकचा ट्रेंड कोणता चालू आहे, अप ट्रेंड चालू आहे, तर मी स्टॉकमध्ये काय केलं पाहिजे, बाईंगच्या संधी शोधल्या पाहिजे. स्टॉक जर खाली येतोय तर मी स्टॉकला बाय करायला नको, सेल केलं पाहिजे. ह्याच गोष्टी आपल्याला टेक्निकलमध्ये बघायच्या असतात. ज्याला समजतं मग तो योग्य लेवलला स्टॉकला बाय करत असतो. समजलं. तर अशा गोष्टी तुम्ही पण चार्टवरती बघायच्या असतात आणि मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत जाणार की माझे व्हिडिओ जे असतात ना एज्युकेशनसाठी असतात. तुम्ही पण सेम ॲनालिसिस दुसऱ्या स्टॉकमध्ये पण करू शकतात. माझं बाईंग सेलिंगसाठी कोणतंही रिकमेंडेशन नसतं. मी कोणालाही म्हणत नसतो की या स्टॉकला तुम्ही बाय करा इथे किंवा या स्टॉकला इथे सेल करा, याच्यामध्ये एवढं प्रॉफिट बुक करा. हे शब्द कधी येत नसतात माझ्याकडून आणि कोणाला सांगणार पण नाही त्या गोष्टी. ते चुकीचं आहे, ते नियमांच्या विरुद्ध असतं. माझा तर उद्देश एकच आहे की लोकांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्वतः शिकलं पाहिजे, स्वतः गोष्टी आकस्मित केल्या पाहिजे. तुम्हाला कोणावरती अवलंबून राहायची गरज नाही, टिपची पण गरज पडणार नाही. स्वतः तुम्ही पैसा बनवायला लागाल स्टॉक मार्केटमध्ये. फक्त या गोष्टी शिकत चला, हळूहळू नॉलेज घेत चला. थोडा वेळ लागेल पण तुम्ही शिकून जाल. याच्यामध्ये थोडी प्रॅक्टिस करायची, फक्त पूर्ण प्रॅक्टिसचं असतं टेक्निकल. समजलं. तर माझ्या मते आज तुम्हाला बजाज फायनान्सचं ॲनालिसिस समजलेलं असेल. महत्त्वाच्या लेवल कशा आपण फाइंड आउट केल्या, कॅन्डलस्टिकला आपण कसं समजून घेतलं, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. व्हिडिओला कॉमेंटची संख्या फारच कमी यायला लागली, तर एवढे जण व्हिडिओला बघत असतात तर कमीत कमी छोटीशी कॉमेंट करत चला. कॉमेंटने काय होत असतं, एक मोटिवेशन मिळत असतं. जेव्हा पण व्हिडिओ बघून झाला की कॉमेंट करायचं, अगोदर करायचं नाही. तुम्ही काय करतात ना, व्हिडिओ बघायला घेतला की ताबडतोब कॉमेंट करतात आणि बाकीचा व्हिडिओ सोडून देतात, शेवटी जातात.
म्हणजे 5 मिनटे बघायचे, शेवटचे 5 मिनटे बघायचे आणि मधला जे महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या सोडून द्यायच्या. असं करायचं नसतं, ठीक आहे ना. व्हिडिओ बघून घ्यायचा, त्याला लाईक करायचं, नंतर कॉमेंट करायचं आणि व्हिडिओला शेअर पण करायचं. कोणापर्यंत शेअर करायचं? ज्याला शिकायचं आहे खरंच स्टॉक मार्केटचं खरं नॉलेज ज्यांना घ्यायचं असतं ना, त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओ शेअर केला पाहिजे, ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.